बेभान प्रेम आहे. पंधरा मिनिटात खाली येऊन भेट. ओके मॅम. काय खरंच? अर्जुन तू माझ्याशी खोटं तर बोलत नाहीयेस ना? सांभाळून बोल साची, सांभाळून. तू ना एका खूप मोठ्या फोटोग्राफरशी बोलतेस. तुला माहितीये का, आज माझ्या पहिल्या फोटोशूट साठी केवढा मोठा इव्हेंट आहे. त्याचं काय आहे ना, आजचा दिवसच खूप चांगला आहे. अच्छा अर्जुन ऐक ना, ते मला ना तुला काहीतरी सांगायचंय, खूप महत्वाचं काहीतरी. नंतर आधी ना तू माझ्यासाठी कपडे शोधून ठेव. तुला आठवतो तो गेल्या वर्षीचा व्हाईट शर्ट जो तू मला गिफ्ट केला होतास तो? आणि काहीच नाही. म्हणजे तुला काय म्हणायचं, फक्त व्हाईट शर्ट आणि खाली काहीच नाही? म्हणजे व्हाईट शर्टच्या खाली मी चड्डीवर घालेन मी, चालेल मला, पण तिकडच्या लोकांना धक्का बसेल ना. पावळट, मला असं म्हणायचंय की तुझे कपडे मी चॉईस करते. ओके ओके, तू निवड, पण तुझ्या ना त्या लो क्लास सारखे नको आहेत. मायासारखी थोडी हाय क्लास चॉईस हवी आहे. हा ठीक आहे. आला मोठा मायावाला. अच्छा अर्जुन ऐक, हा इव्हेंट जेव्हा संपेल ना तेव्हा तू मला टेरेसवर येऊन भेट. मी तुझी वाट तिकडे बघेन. तू नक्की येशील ना? काळजी नको करूस मालिके. आफ्टर द इव्हेंट मी लगेच तुला भेटायला टेरेसवरच येईन. ओके बाय. हे देवा आज ना खूपच महत्वाचा दिवस आहे. दोन मोठे महत्वाचे इव्हेंट्स, एक अर्जुनचा आणि एक माझा. देवा प्लीज काहीतरी असं कर ना की माझी आणि त्याची लाईफ ना एकदम सेट होऊन जाईल. प्लीज 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 प्लीज. ओके अर्जुन, मला तुला आजच्या इव्हेंट बद्दल ब्रीफ द्यायचंय. एक काम करतो, मी तुम्हाला सरळ तिथे येऊन भेटतो. अर्जुन. येस. निलेश, सरांची गाडी त्यांच्या घरी पोहोचव. पण मी जीप आजच्या इव्हेंट पेक्षा जास्त महत्वाची नाहीये. ओके भाऊ, थोडं सावकाश. माझी लाडकी धन्नो आहे. ओके. काकी, माझ्या बावळटचा एवढा मोठा दिवस आहे. त्याचं पहिलं फोटोशूट आहे. तिथे मीडियाही असेल. किती लोक येतील त्याला बघतील. इतकं सगळं करतोय तो आणि मी त्याच्यासाठी कपडे निवडू शकत नाहीये. काकी तुम्हीच सांगा ना, माझ्या बावळटाला काय चांगलं दिसेल? मला काहीच समजत नाहीये. साची, सगळ्या दुनियेचं सोडून दे आणि तुझ्या नजरेतून बघ. तुझं तुलाच समजून जाईल की तुझ्या डफरवर काय शोभून दिसेल. साची, हा बघ, शेवटची संधी आहे. आज जर तू त्या आकडूला सगळं काही सांगितलंस तर मैत्रीच्या नावाखाली वाचण्याचा हा चान्सही निघून जाईल. ते काय ना काकी, वाचावं असं वाटतही नाहीये. साची, तू तर गेलीस. नाही, आता तर या 500 रुपयांच्या नोटा पण नाही चालणार.
अर्जुन साची, एक गोष्ट सांग, तू कधी विवस्त्र फोटोग्राफर पाहिलायस? काय? काय काय नको करूस, पटकन माझे कपडे घेऊन ये. जर तू कपडे घेऊन आली नाहीस ना, तर सगळे लोक मला विना कपड्याचं बघतील. माझी इज्जत तुझ्या हातात आहे. अर्जुन, ते खरं तर आमा नको करूस. जोपर्यंत तू कपडे आणत नाहीस ना, तोपर्यंत मी इथेच बसून राहीन. समजलं? बाय. हॅलो अर्जुन, हॅलो. आयडिया. टॅलेंट चेक, स्माइल चेक, लुक्स नॉट चेक्ड. एकदम झिरो. तसा मी इतका वाईटही दिसत नाही. तुमचा दृष्टिकोन बदलून पहा. हा फॉर्मल इव्हेंट आहे. तू हे कपडे घालणारेस? खूप लोक येणार आहेत. पण साची नाही आली ना. मला माहितीये, मी तिला सांगितलं कपडे आणायला, पण ती आली नाही. आता जोपर्यंत ती नाही येणार तोपर्यंत मी इथेच बसून राहीन. काहीच गरज नाहीये. म्हणजे सगळं कॅन्सल झालं? आय मीन कंपनीचा इव्हेंट आहे, तर मग तुझ्या कपड्यांची जबाबदारी सुद्धा कंपनीचीच आहे. ओह, ओके. हे माझ्यासाठी आहे? इथे दुसरं कोणी आहे? दया, काहीतरी गडबड आहे. मी काहीतरी दुसरं नाही. हे मी खास तुझ्यासाठी पसंत केलंय. आणि मला ज्या गोष्टी आवडतात त्यांना दुसरा काही ऑप्शन नसतो. महाराणीने स्वतः निवडलंय. आता तू गेलास बाळा. तुला आवडला नाहीये का? नाही नाही, खूपच छान आहे. त्याचं काय ना, इतके महागडे कपडे घालण्याची सवय नाहीये मला, म्हणून. आयुष्यात जे केलं नाहीस ते करण्याची सवय करून घे. काय करू, या सवयीची सुद्धा सवय नाहीये मला. मी ना हे साचीला सांगतो. आता नको. आता साची नाही. आज फक्त तू आणि तूच. ओके, जा आणि तयार हो. नक्कीच. बाबा, तुम्ही किती जाड झालायत. हा? माहितीये अर्जुनसाठी किती कापावा लागला मला. बाळा, तुझे बाबा आहेत ना, ते खात्या बित्या घरातले आहेत. काय करणार? काय नाही माझे पती परमेश्वर. अख्ख्या घरात तुम्ही अरे एकटेच का- दष्टपुष्ट आहोत. आणि ही सगळी तुझीच कृपा आहे डार्लिंग. ओ थँक्यू. बाबा, हे कपडे अर्जुनला होतील ना? हो हो, होतील. आणि ऐक, त्याच्या कपड्यांच्या नादात ना दिलेला शब्द विसरू नकोस तू. नो चान्स. असं काहीही होणार नाहीये. तुम्ही काळजीच करू नका. ओके, मी सगळी तयारी केलीये. बघूया. ओ नो, एक खूपच महत्वाची गोष्ट विसरलीये मी. काय? लगेच आले. ओके. अरे, दिलेला शब्द विसरू नकोस तू. म्हणजे प्रपोज करतय कोण आणि कचरा काढतय कोण? पूर्ण लिस्ट बनवून ठेवली आहे. गच्ची स्वच्छता आंदोलन. यावेळेस तुझ्या ताईने प्रपोज नाही केला ना, तर बघ. तर मीच तुझ्या भावाला प्रपोज करेन. अरे, हा बावळट फोन का उचलत नाहीये? अर्जुन, फोन उचल. तुझे कपडे माझ्याकडे आहेत.
यू लुक परफेक्ट. थँक्यू. प्रेसवाले आले? हो मॅम. इव्हेंटसाठी सगळ्या एंट्रीज बंद करून टाका. येस मॅम. मला कसलाही गोंधळ नकोय. ओके मॅम. निघूयात. हो प्लीज. अरे थांबा मॅडम, तुम्हाला आज जायला अलाउड नाहीये. का अलाउड नाहीये? हे बघा काका, हे जे कपडे आहेत ना ते मी माझ्या मित्रासाठी आणलेत. हा इव्हेंट त्याच्यासाठीच आहे. सिक्युरिटी गार्ड, दरवाजा बंद करा प्लीज. अरे अहो मॅडम, जाता इथून. माझी तुम्हाला अडचण होतीये का? मी नाही जाणार इथून. प्लीज जावा इथून. तुम्हाला आज जाता येणार नाही. माझ्या बेस्ट फ्रेंडचा मी event. सांगितलं ना तुम्हाला, जा. प्लीज जा. तू ना एका खूप मोठ्या फोटोग्राफर सोबत बोलतेस. तुला माहितीये का, आज माझ्या पहिल्या फोटोशूटसाठी केवढा मोठा इव्हेंट आहे. आज बावळटचा पहिला इव्हेंट आहे. मी मिस नाही करू शकत. काही झालं तरी मी आज जाणारच. थँक्यू. फॅशन इन द सिटी प्रत्येक आठवड्यात एक कव्हर स्टोरी करतं. मग या कव्हर स्टोरीमध्ये अशी काय खास गोष्ट आहे जी तुम्हा सगळ्यांना दाखवली जाते? या कव्हर स्टोरीची विशेष बाब आहे
अर्जुन देशमुख. फॅशन इन द सिटीचे नवीन फोटोग्राफर, ज्यांच्या नजरेतून ही गोष्ट लिहिली आहे, ज्यांच्या नजरेने ही गोष्ट शोधली आहे. लेडीज अँड जेंटलमॅन, आय प्रेझेंट यू मिस्टर अर्जुन देशमुख. संपूर्ण जगाची नजर तुझ्यावर आहे. गुड इव्हनिंग एव्हरीवन अँड थँक्यू इथे आल्याबद्दल. थोडा घाबरलोय तुम्हा सर्वांना पाहून. चला मग आता सुरू करूया. काही गोष्टी सांगता येत नाही, फक्त त्या फील कराव्या लागतात. आणि असा एक वेडेपणा कैद करण्याची मी धडपड केली आहे. आय होप तुम्हा सगळ्यांना खूप 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 आवडेल. माझ्या आयुष्यातले आजपर्यंतचे सर्वात सुंदर फोटोज आणखी एक गोष्ट, कोणीतरी म्हटलंय की त्यांचं प्रेमावर प्रेम नाही, वेडेपणावर प्रेम आहे. असा वेडेपणा ज्याला कोणती सीमा नाहीये. एक अशी जिद्द जिच्या सीमेलाही सीमा नाही. असा वेडेपणा ज्याला भान नाही तरी ते बेभान आहे. अशी जिद्द की जिला भान नाही पण ती बेभान आहे. मी आज इथे तुमच्या समोर उभा आहे ते फक्त एका व्यक्तीमुळे. ती व्यक्ती जिने माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवला, जिने अख्ख्या जगाच्या आधी माझं टॅलेंट ओळखलं. आणि ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नाही, हो मॅडम, मी तुम्हाला सांगितलं होतं ना आत नका येऊ. एक मिनिट चला निघा आता. एक मिनिट, मी सांगितलं होतं ना तुम्हाला की हा माझा बेस्ट फ्रेंड आहे. आता बघा, तो माझंच नाव घेणार आहे. तो माझ्याविषयीच बोलतोय केव्हापासून. माया महाजनी, माया महाजनी.